तुम्हालाही दुबईमध्ये जॉब करायचा आहे किंवा दुबई सोडून बाहेरच्या देशात काम करायचं आहे, अब्रॉडमध्ये काम करायचं आहे, कोणतंही वर्क करायचं आहे. मग भलेही तुमचं एज्युकेशन झालं असेल किंवा नसेलही, तरीही तुम्ही जॉब करू शकता. आणि मेन म्हणजे जॉब लागल्यानंतर तुमचं अकोमोडेशन म्हणजे राहणं कसं असतं, फूड किंवा ट्रॅव्हल ह्या सगळ्याचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात मेन क्वेश्चन जो सगळ्यांच्या मनामध्ये येतो, सो तो म्हणजे सॅलरी किती असणार आहे. या सगळ्या क्वेशन्सबद्दल ना आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा. तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. नमस्कार, मी आहे काजल. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन्स जे माझ्या डीएम्स मध्ये विचारले जात होते त्याच्याबद्दलच बोलणार आहे, जे रिलेटेड आपल्या जॉब किंवा अब्रॉड वर्कशी असणार आहे. खरं तर जेव्हा मी दुबईमध्ये म्हणजे मिनी ब्लॉग्स बनवत होते, व्हिडिओज वगैरे बनवत होते ना, तर तेव्हा भरपूर लोक मला ओळखायला लागले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मी तिथे जॉब करते, तर त्यांनाही मी जॉब शोधून द्यावं किंवा रेफरन्स द्यावं. तर या गोष्टीशी रिलेटेड मला मेसेजेस येत होते. मग मी विचार केला की जणांना खरंच जॉबची गरज आहे. तर मी एकाच व्हिडिओमध्ये बोलली होती की जर कोणाला मदत हवी असेल, हेल्प हवी असेल जॉब शोधून देण्यासाठी, तर मी ती हेल्प करेल. फक्त मला डीएम्स करा. तर त्या रीलला 3 महिने कंप्लीट झालेले आहेत इथं आतापर्यंत. तरीही आजपर्यंत मला त्या रीलवरती ना डीएम्स येतात, मेसेजेस येतात की आम्हाला असा असा जॉब हवा आहे किंवा माझी ही फील्ड आहे. इव्हन मला लोक रिझ्यूम पाठवतात त्यांचा स्वतःचा. तर आज 3 महिने झाले, तरीही अजून मला त्याच्याबद्दल क्वेश्चन्स वगैरे येतच असतात. मेन म्हणजे मी 500 पेक्षा जास्त लोकांना रिप्लाय देऊन त्यांना सांगितलेलं आहे. पण अजूनही तरी हजारच्या आसपास लोक अशी आहे की त्यांना मी रिप्लाय दिलेला नाहीये. कारण इतक्या सगळ्या लोकांना रिप्लाय देणं, पुन्हा त्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर देणं, या सगळ्या गोष्टी जमतच नव्हत्या मला. म्हणून मी विचार केलाय की एकच लॉंग व्हिडिओ बनवते, त्याच्यामध्ये सगळे कॉमन क्वेश्चन्स जे मला भरपूर लोक विचारत होते त्याच्याबद्दल पण सांगावं, आणि हे सगळं ऑल ओव्हर जो जॉबचा कसा काय काय, जॉब बद्दल कसं काय काय आहे, हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या. मेन तुम्हाला मी सांगते की 3 प्रकारे आपल्याला जॉब मिळू शकतात असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्किल्स किंवा एक्सपिरियन्स त्या पद्धतीनं पाहिजे, मग ते तुम्हाला अप्रोच करतात कंपनी. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही कोणाच्याही रेफरन्सनी नाही का जाऊ शकता आणि जॉब मिळवू शकता, जरी कोणी तुमची फॅमिली किंवा फ्रेंड्स वगैरे असतील तिथे तर. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतीही कंपनी किंवा एजन्सी थ्रू जाणं, म्हणजे ते तुम्हाला पटकन जॉब म्हणजे मिळवून देतात, लगेच शोधूनही देतात, हेल्प होतेच तुम्हाला त्यांची. आज मी ज्याबद्दल बोलत आहे ना, ती म्हणजे कंपनी थ्रू कसं जायचं. तर मी तुम्हाला आज एक कंपनीचं नाव सांगते. त्यांचं नाव आहे ॲडव्हेंचरस वेज. तर हे कोणतेही प्रमोशन व्हिडिओ नाहीये, मी स्वतः सांगत आहे. माझी स्वतःची फ्रेंड त्या कंपनीमध्ये काम करते, म्हणून मी म्हटलं की ज्यांना हेल्प होत असेल त्यांनी हेल्प करून घेऊ शकता. तर ॲडव्हेंचरस वेव असं कंपनीचं नाव आहे. त्याच्यामध्ये माझी फ्रेंड आहे, तिचं नाव तर सुनैना मोरे असं त्यांचं नाव आहे. तुम्ही सुनैना मॅडम असं म्हणू शकता. मी त्यांच्याबद्दल सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती डिस्क्रिप्शनमध्ये देईल इथे खाली. तर तिथे तुम्ही वाचू शकता, बघू शकता. मी काही तुम्हाला फोटोज पण शेअर करेल, ज्यामध्ये तुम्हाला कंपनीचे पूर्ण डिटेल्स समजेल. तर इथे साईडला वगैरे मी देते कंपनीबद्दल जे काही असेल, तर तिथे तुम्ही पॉज करा आणि रीड करा, व्यवस्थित रीड करा. बेसिक इन्फॉर्मेशन तर तुम्हाला येतच असेल, बेसिक इंग्लिश तर येतच असणार आहे. तर याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजतीलच. तरीही नाही समजलं तर तुम्ही काय करा की गुगलवरती ट्रान्सलेट करा. आहे तसा पेज स्क्रीनशॉट मारा आणि आहे तसं ट्रान्सलेट करा गुगलमध्ये, तुमच्या कोणत्याही लँग्वेजमध्ये. तुम्हाला व्यवस्थित समजेल, ही कळेल, ही कसं काय काय इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ट्रान्सलेट करून झाल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन समजेलच, नाहीच तरी डिस्क्रिप्शनमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन मिळतेच तुम्हाला. आणि इथं फोटोजही लावलेला त्याच्यामध्येही तुम्हाला सगळं समजलं असेल. त्यांचा नंबर देते ना मी, तर तिथं तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. पहिला जाऊन त्यांना मेसेज करा, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. जर तुम्हाला रिप्लाय नाही आला, रिस्पॉन्स नाही आला, की मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कॉल करा. कॉल करूनही तुम्ही तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. तरीही नाही उचलला तर 2 दिवस वेट करा. कारण भरपूर सारे लोक असतात जे कॉन्टॅक्ट करत असतात, तर थोडंसं टाइम लागतो. वेटिंग थोडंसं करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर ते तुमच्याशी बोलते. तुमचे कोणतेही क्वेश्चन्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, पुन्हा सॅलरी किती असते, कशा पद्धतीने असतं, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, एज्युकेशन किती लागतं, एक्सपिरियन्स किती लागतो, स्किल्स काय लागतात, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्ही बिनधास्ताना विचारा, तर तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देतील. त्यानंतर ना, ह्यातही मला खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न की इन्क्वायरी म्हणजेच त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला पैसे काही द्यावे लागतात का, फीज आहेत का त्यांच्याशी बोलण्यासाठी.
तर बिलकुल नाही. त्यांना कोणतीही फीस तुम्हाला बोलण्यासाठी किंवा तुमचे प्रश्न विचारण्यासाठी, इन्क्वायरी करण्यासाठी पैसे द्यायची गरज नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही सगळी माहिती काढून घेऊ शकता. एकदा का तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं, व्यवस्थित तुम्हाला समजलं, ते तुम्हाला सगळं सांगतातच. तुमच्याकडे पासपोर्ट आहे का? नसेल तर ते काढायला लावतात आणि जर का तुमच्याकडे पासपोर्ट आहे, तर त्याच्यानंतरची प्रोसेस काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. तुम्हाला कदाचित ते एखाद्या ग्रुपमध्ये वगैरे ॲड करायला लावतात. जसे की जे जॉबवालेच ग्रुप्स असतात ना, तिकडे दुबईमध्ये वगैरे असतात किंवा जॉबवाले ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये ॲड करायला लावतात. मग तिथे तुम्हाला दिसतं की कोणत्या प्रकारचे, कोणत्या फील्डमध्ये काय सॅलरी आहे, कसे-कसे आवर्स आहेत, कसं काम करायचंय, ट्रॅव्हल, अकोमोडेशन ह्या सगळ्या गोष्टी तिथं कळत असतात. ते तुम्हाला पुढे सांगतीलच की काय-काय करायचंय किंवा काय-काय प्रोसेस आहे सगळी. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की कोणताही तुमचा प्रश्न असेल तर त्यांना बिनधास्त विचारा. ते उत्तर सांगतील. मला जर विचारायला लागलं तर मला त्यामधलं इतकं काही नॉलेज नाहीये. म्हणून मी म्हटलं की ज्याला नॉलेज आहे त्यांनी स्वतः तिथं दुबईमध्ये कामही केलेलं आहे. प्लस आता त्या दुसऱ्यांना हेल्प करत आहेत जॉब शोधून देण्यासाठी. तर हे चांगली बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही काहीतरी हेल्प म्हणजे काहीतरी मदत घेऊन, कोणाची तर मदत घेऊन तुम्ही काहीतरी काम करू शकता. तुम्ही जर नंतर कन्व्हिन्स झाला, तुम्हाला जर समजलं की हां, काय-काय प्रोसेस आहे, काय-काय करायला लागतं आणि तुम्हाला खरंच वाटलं की आपण पुढची स्टेप घ्यावी आणि खरंच इथे जॉब करावा किंवा ह्यांच्या थ्रू जाऊन जॉब करावा, तर त्याची एक फीज असते. ती प्रोसेस तुम्हाला त्यांच्या म्हणजे त्यांना जेव्हा तुम्ही कॉल कराल ना, तुम्हाला ते सगळं व्यवस्थित सांगतील. तेही पैसे तुम्हाला कधी द्यायचे? जेव्हा तुमचा पूर्णपणे जॉब फिक्स होतो आणि पूर्ण लागलाय म्हटलं ना, तेव्हा द्यायचे. त्यामुळे बिनधास्त असं नाही की पहिले पैसे द्यायचे, मग तुम्हाला ते जॉब लावणार. असं नाहीये. जॉब लागल्यानंतर म्हणजे जसं तुमचं कन्फर्म होतं ना, तेव्हा द्यायचं. त्यामुळे बिनधास्त तुम्ही हे करा. ट्रस्टेडच आहे मी. आता माझं म्हणणं असं आहे, की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही थोडंसं करा. कारण आता नोव्हेंबर ते डिसेंबर महिना ना, आता भरपूर साऱ्या ओपनिंग्स चालू झालेल्या आहेत दुबईमध्ये जॉब्सच्या रिलेटेड. कारण आता थंडी चालू झालेली आहे, सुट्ट्याही संपलेल्या आहेत. तर त्यामुळे आता नवीन ओपनिंग्स किंवा अपॉर्च्युनिटी जॉबशी रिलेटेड चालू झालेले असतात. तर हीच बरोबर वेळ आहे, की तुम्ही लवकर अप्लाय करा आणि पुढे-पुढे जावा आणि मला वाटतं की प्रत्येकालाच त्याच्या आवडीचा ड्रीम जॉब जो असतो ना तो मिळावा. खरंच इथल्यापेक्षा जास्त दुबईमध्ये आपल्याला पैसे मिळतात, सॅलरी मिळते इथल्यापेक्षा 2-3 पटीने जास्त पैसे मिळतात आणि तुम्ही जर अकोमोडेशनमध्ये शेअरिंगमध्ये म्हणजे राहण्यामध्ये शेअरिंगमध्ये जर राहायला लागले ना, तरी भरपूर पैसा तुमचा वाचतो. नाहीच तर आपल्याला काही-काही वेळी असं होतं की कंपनी स्वतः फूड, ट्रॅव्हल आणि अकोमोडेशन ह्या तिन्ही गोष्टींचा खर्च उचलते आणि तुम्हाला फक्त सॅलरी देते. ती तर एकदम बेस्ट गोष्ट आहे. तुम्हाला कोणताही खर्च न करता तिथं राहायला मिळतं आणि सॅलरीही तुम्ही ऑलमोस्ट इकडे सगळी पाठवू शकता आणि तुम्हाला तिकडे काही खर्च नसणारच आहे. थोडासाच असेल आणि सगळे पैसे तुम्ही इकडे पाठवू शकता आणि कुठं ना कुठं तुम्ही इंडिपेंडंट व्हाल आणि फॅमिलीला तुम्ही फायनान्शियली सपोर्ट करू शकता. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर डिग्री नसेल तरीही जॉब्स आहेत. सेल्समध्ये तुम्ही काम करू शकता. कोणत्याही शॉप्समध्ये असतं. अदरवाईज भरपूर सारे असे कामं आहेत ना, जे तुम्ही बिनधास्त करू शकता आणि भरपूर त्याच्यामध्ये पेमेंट मिळतं. मला आश्चर्य वाटत होतं जेव्हा मी तिकडची सॅलरी जी ऐकत होते किंवा छोट्या-छोट्या कामासाठी इतकी मोठी-मोठी सॅलरी मिळते ना, खूप मस्त आहे तिथं. थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, थोडंसं आपण स्ट्राँग बनावं लागतं आणि एक असतं ना हार्ड करावं लागतं, पण त्याचं फळही तुम्हाला तिथं मिळतंच. आता यातही भरपूर जणांना असं वाटतं, की मी त्या कंपनी थ्रू काम केलेलं आहे का? तर मी आताही बोलते, की आणि आधीही बोललेली आहे, मी जॉब करतच नाहीये. म्हणून मी कोणत्या कंपनी थ्रू किंवा काहीच नाही, मला काही एक्सपिरियन्स नाहीये, काही नाहीये. मी किंवा माझे हसबंड ही जॉब करत नाहीयेत. आमचं जॉबशी काही लेणं-देणं नाहीये. मी घरीच असते किंवा मी कंटेंट क्रिएशन करते आणि माझ्या हसबंडचं शॉप आहे. मेन म्हणजे अजूनही भरपूर लोकांना ट्रस्ट होत नाही. तर त्यांनी काय करायचं ते जे ग्रुप सांगतात ना, तिथं जॉइन व्हा. तुम्ही बघा किती लोकं आहेत किंवा कशा-कशा फील्डमध्ये कोणते-कोणते जॉब्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. काहीच न करण्यापेक्षा थोडासा स्टेप घेऊन बघा. तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने असतं. तुम्ही वेळ घ्या, विचार करा, फॅमिलीला विचारा, कन्विन्स झाला की मग पुढची प्रोसेस करा तुम्ही. आणखीन एक मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. प्रत्येक फील्डमधल्या लोकांना जॉब मिळतो का? तर नाही. प्रत्येकाला नाही मिळत. काय होतं की प्रत्येक फील्डमधलेच अपॉर्च्युनिटी येत राहतात असं नाही. काही फील्ड्सची अपॉर्च्युनिटी नसतातच आणि जसं की काही जण म्हणतात की फोटोग्राफरसाठी वगैरे तर त्यांच्यासाठी जॉब मिळणं नाही होत. म्हणजे ही कंपनी तरी नाही का जॉब देत नाही, पण दुसरे काही असतात ना त्याच्यामध्ये देतात. दुसरी गोष्ट म्हणजे फार्मसी, नर्सिंग, मेडिकलशी रिलेटेड लोकांनाही जॉब मिळणं अवघड होतं. कारण तिथं एक दुबईमध्ये तरी ना अशी एक एक्झाम असते की ती प्रत्येक व्यक्तीने क्लिअर करावी लागते. तर तिथं 6 महिने आपल्याला थांबून ते क्लिअर करावी लागते. तर तशी तुमची तयारी असायला हवी की तुम्ही 6 महिने थांबून ती एक्झाम देणार, तेव्हाच तुम्हाला जॉब लागणार आहे. तर ते थोडंसं डिफिकल्ट होतं.
होतं. अदरवाईज दुसऱ्या कंपनीमध्ये असं एक्झाम वगैरे असं काही नसतं. या मेडिकल रिलेटेड जॉब्सना ना तसं असतं. तर त्याच्यासाठी कदाचित तुम्हाला तिथं राहायलाही लागत असेल. तेही मला इतकी काही इन्फॉर्मेशन नाहीये. तुम्ही त्यांनाही विचारू शकता. व्यवस्थित तुम्हाला समजेल की अ, कोणत्या प्रकारची एक्झाम असते किंवा काय-काय करावं लागतं तेही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि खरं तर तिथं जॉबवाल्यांना, मेडिकलवाल्यांनाही असो किंवा इतर जॉब्सवाल्यांनाही असो, भरपूर पेमेंट आहे. इथल्यापेक्षा तरी जास्त आहे. आणि मी स्वतः तुम्हाला एक गोष्ट सांगते, की जर एखादा तुम्ही कोणताही जॉब करणार असाल किंवा विचारामध्ये असाल, तर इथं जितकं तुम्हाला पगार आहे ना, त्यापेक्षा 2 पटीने किंवा 3 पटीने जास्त दुबईमध्ये असायला हवा आहे. मगच तुम्ही तिथे काम करा. म्हणजे 3 पट जास्त सॅलरी मिळणारा जॉब तुम्ही करा, जेणेकरून थोडंसं खर्चा हे झाला इकडे-तिकडे झाला तरी चालेल आणि मेन म्हणजे तुम्ही इकडे पाठवू शकाल. इकडच्या फॅमिलीला सपोर्ट करू शकाल किंवा मेन तुम्ही त्यासाठीच काम करताय, की फॅमिलीला सपोर्ट करू शकाल आणि तुम्हीही कमवू शकाल आणि प्लस काहीतरी उरायलाही हवं असं. तर तेही त्याच्यासाठीच तुम्हाला 3 पट जास्त सॅलरीवाला जॉब शोधायचा आहे. काही जॉब्स तर अशी असतात ना, की त्याच्यामध्ये 2 दिवसही तुम्हाला कधी-कधी ऑफ मिळतो. फक्त 4-5 दिवसच काम करायचे, 2 दिवस ऑफ असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात. टीचर्ससाठीही कामं असतं. बाहेरच्या देशात जरी तुम्हाला दुबई सोडून जरी काम करायचं ना, तिथंही तुम्हाला काम मिळणार आहे. बिनधास्त जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट केल्याशिवाय तुम्हाला कोणतीच गोष्ट समजणार नाही किंवा तुम्ही काय म्हणाल, की अडकल्यासारखं होणार किंवा तुम्हाला डोक्यामध्ये विचार फक्त चालणार. तर कॉन्टॅक्ट केल्याने तुम्ही क्लिअर होत चाला. तुम्हाला समजेल, प्रश्नांची उत्तरं समजतील आणि क्लिअर झालं की थोडंसं तुम्हाला सोपं पडेल की काय डिसिजन घ्यायचंय. खरं तर दुबईमध्ये सगळ्यात मोस्ट म्हणजे कॉस्टली काय असेल तर ते रेंटच आहे आणि तोच जर अकोमोडेशन जर तुमची कंपनी भरत असेल तर तुम्हाला काहीच खर्च नाहीये, काहीच नाहीये. जेवढे पैसे तुम्ही कमवाल तेवढे सगळे वाचणार आहेत. काही थोडेसे जाणार आहेत, नाहीतर सगळे तुम्ही इकडे पाठवू शकता. त्यापेक्षा बेस्ट गोष्ट कोणतीच नाहीये आणि विचार जास्त करू नका. पटकन अप्लाय करा. का? कारण आता थोडीशी अपॉर्च्युनिटी जास्त आहे. भरपूर सारे कामांचे ओपनिंग्स चालू झालेले आहेत. तर आता तुम्ही करा म्हणजे जेणेकरून कसं होईल, की पटकन तुम्हाला जॉबही मिळून जाईल. तुमची ड्रीम लाईफ, ड्रीम जॉब जो आहे ना, तो तुम्हाला मिळेल. तुम्ही चांगली लाईफ बनवू शकता. लास्टची एक गोष्ट तुम्हाला सांगते. जर का तुम्ही सगळी इन्व्हेस्टिगेशन केली, तुम्ही प्रोसेस करणार आहात, पुढची स्टेप घेणार आहात, तर काय करायचं, की फक्त तुम्ही मला एक मेसेज करा, की हां, मी प्रोसेस करत आहे, मी जॉब म्हणजे कंपनी थ्रू जात आहे, मी जॉब करत आहे. असं काहीही मेसेज करू शकता, जेणेकरून मला समजेल. हाय वगैरे असं टाकलं तर मला अवघड होतं. मला बघता येत नाही कारण भरपूर मेसेजेस असतात. पण जर तुम्ही एका कंपनीला मी प्रोसेस करत आहे, असं काहीतरी टाकलं तर मला लगेच समजेल, की हां, माझ्या थ्रू कोणीतरी आहे ज्याला काम मिळालेलं आहे आणि खरंच मला तेव्हा खूप खुशी मिळेल, की बाबा माझ्यामुळे कोणाला तरी जॉब मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेसची असते ना, म्हणजे एक जेव्हा तुम्ही इन्क्वायरी सगळं करून झाल्यानंतर ना प्रोसेस करता म्हणजे जॉब खरंच तुम्ही शोधताय किंवा जॉब करण्यासाठी तयार होता, तेव्हा एक फीज असते. ठीक आहे, मी बोलले जसं की फीज असते, की ती तुम्हाला द्यायची असते. कधी जेव्हा तुमचा जॉब लागल्यावरती, त्याच्या आधी नाही द्यायचं. त्यामुळे बिनधास्त काम करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझं नाव जर तुम्ही म्हटला माझं नाव जर तुम्ही घेतला काजल म्हणून किंवा काजलने मला सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला मेसेज केलेला आहे. तर तुम्हाला ते डिस्काउंट देतात कारण ती माझी फ्रेंडच आहे, तर तुम्हाला नक्कीच थोडंफार डिस्काउंट देईलच. आणि कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, फेक नाहीये. माझी स्वतःची फ्रेंड आहे. मला हेल्प करायची होती म्हणून मी बोललेली आहे. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे क्वेशन्स क्लिअर झाले असतील. म्हणजे मला कॉमन क्वेशन्स किंवा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात होते. यातूनही काही प्रश्न असे आहेत की तुम्हाला विचारायचे आहेत, तर तुम्ही डायरेक्ट मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्यापेक्षा जास्त त्या तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि तुम्हाला तुमचे आन्सर्स मिळून जातील व्यवस्थित. तर आजच्यासाठी एवढीच इन्फॉर्मेशन होती आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.